ओम शांती. संपूर्ण आरोग्य कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. स्वास्थ्य है तो जहान है, नाही तो स्मशान आहे असं म्हटलं जातं. आता स्वस्थ शरीर ज्या वेळेला आपलं जर शरीर चांगलं असेल तर आपणही चांगले असू. अन्यथा काय होईल की आपल्याला वेगळंच काहीतरी जाणवेल, भासेल. दिवसभराचे जे कामं असतील ते सुद्धा आपल्याकडून होणार नाही. आणि म्हणून या स्वस्थ शरीर म्हणजे काय नेमकं, तर जागतिक आरोग्य संघटनेने व्याख्या याची करताना असं म्हटलेलं आहे, विशद करताना असं म्हटलेलं आहे की शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि आध्यात्मिक यांची परिपूर्णता म्हणजे स्वस्थ शरीर होय. केवळ रोगांचा अभाव म्हणजे रोग नसला आपल्या शरीरात तर ते शरीर स्वस्थ आहे असंही म्हटलं जात नाही. आणि म्हणून हे ज्या वेळेला म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या सर्व अवस्था ज्या वेळेला आपण याच्याने परिपूर्ण असू त्यावेळेला आपलं स्वस्थ शरीर म्हटलं जाईल. आता स्वस्थ शरीरामध्ये जर शरीराच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर सुरुवातीला पहिला मुद्दा येतो की ज्याचे त्रिदोष आपल्या शरीरामध्ये जे त्रिदोष म्हटले जातात, वात, पित्त, कफ. आता हे जे वात, पित्त, कफ आहे हे जर आपले सम असतील तर आपलं शरीर चांगलं म्हटलं जातं. या वात, पित्त, कफामध्ये जरी वात वाढून घेतला आपल्या शरीरामध्ये तर आपल्या शरीरात अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. किंवा पित्त जरी वाढलं तरी ॲसिडिटी असेल किंवा अपचन असेल किंवा आपल्याला पोटाची जळजळ असेल, घशाची जळजळ असेल, असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि कफ जर झाला तर सर्दी, पडसे वगैरे असे आजार पाहायला मिळतील आपल्याला. वातामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजार होतात. मायग्रेन असेल, इतर लकवा असेल, हा सुद्धा एक प्रकारचा वात रोगच असतो. आणि म्हणून हे वात, पित्त, कफ ज्या वेळेला आपले चांगले त्रिदोष हे जेव्हा चांगले सम असतील त्यावेळेला आपलं शरीर स्वस्थ म्हटलं जातं. आणि म्हणून याकरिता आपण योग केला पाहिजे की जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारचा योग करून आपलं हे वात, पित्त, कफ आपण व्यवस्थित पद्धतीने ठेवू शकतो. दुसरं म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे सप्तधातू आहे, सप्तधातू कोणते, तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि वीर्य. हे जे 7 धातू आहे आपल्या शरीरामधले, हे 7 धातूंचं जर समजा इकडे तिकडे जरी थोडंसं जरी झालं तरी आपलं शरीर कमी अधिक प्रमाणात आपल्याला दुखायला लागतं. साधं जरी आपल्या करंगळीला जरी समजा थोडंसं खरचटलं तरीसुद्धा आपल्याला कसं तरी वाटतं. आणि म्हणून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि वीर्य जर हे समजा संपूर्ण 7 धातू जर आपल्या शरीरातले जर चांगले असतील तर आपलं शरीरसुद्धा बळकट असतं आणि शरीरसुद्धा सुदृढ असतं. त्यानंतर आपल्या मलमूत्राची क्रिया, आपल्या शरीरामध्ये जी मलमूत्राची क्रिया होते ही सुद्धा सुरळीतपणे आणि व्यवस्थित पद्धतीने झाली पाहिजे. जर आपल्याला एखाद्या वेळेला जर आपण 4-5 वेळेला जर जात असू तर आपलं शरीर बरोबर नाही, ते स्वस्थ नाही असं समजायला हरकत नाही. जर आपण व्यवस्थित पद्धतीने मलमूत्राची क्रिया जरी त्यागत असू, व्यवस्थित पद्धतीने होत असेल, दिवसाला समजा 2 वेळा जर जात असू आपण तर आपलं शरीर स्वस्थ आहे असं आपण म्हटलं जातो. मूत्राची क्रिया सुद्धा जरी आपण जर समजा वारंवार जर जात असू तर एखाद्याला आपण म्हणतो की डायबिटीज झालेला आहे म्हणून हा लघवीला वारंवार जातो असं सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणून मलमूत्राची क्रियासुद्धा ही व्यवस्थित असली पाहिजे. त्यानंतर आपल्या शरीरामधले जे ज्ञानेंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय म्हणजे जे आपल्याला नाक, कान, तोंड हे जे आहे तर हे आपल्याला ज्ञान देतात. तर याद्वारे त्वचा हे जे आहे तर हे आपल्याला ज्ञान देतात. म्हणून हे ज्ञानेंद्रिय जर समजा यांच्यामध्ये जरी समजा थोडंसं कुठेतरी हे जर झालं तरीसुद्धा आपलं शरीर स्वस्थ होत नाही असा अर्थ होतो. त्यानंतर आपले कर्मेंद्रिय, हात, पाय, तोंड, गुदा, उपस्थ हे म्हटलं जातं. तर हे कर्मेंद्रिय यामध्ये हात जरी आपला जर समजा खराब जर झालेला असेल तरी आपलं शरीर स्वस्थ नसतं. पाय जरी दुखत असेल, गुडघे दुखत असतील तरीसुद्धा आपलं शरीर स्वस्थ नसतं.
आणि हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ज्या वेळेला स्वस्थ असतील त्यावेळेला आपलं शरीरसुद्धा स्वस्थ म्हटलं जातं. यानंतर आपल्या शरीरातला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन. हे जर मन जर कुविचारांनी जर ग्रासलेलं असेल तर आपलं शरीरसुद्धा त्यावेळेला स्वस्थ नसतं. आणि म्हणून हे मन जर चांगलं असायला पाहिजे, हे जर कुविचारांनी सुविचारांनी ग्रासलेलं असलं पाहिजे, कुविचारांनी ग्रासलेलं नसावं. आणि म्हणून याकरिता आपलं मन ज्या वेळेला चांगलं असेल त्यावेळेला आपला आत्मासुद्धा चांगला राहील. म्हणजे काय की आपले जे शरीरातले वात पित्त कफ रस रक्त मांस मे अस्थि मज्जा वीर्य हे सप्तधातू, त्यानंतर मलमूत्राची क्रिया, त्यानंतर आपल्याला जे मन आहे ते मन, त्यानंतर कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय हे ज्यावेळेला स्वस्थ असतील, मन ज्यावेळेला सुविचारांनी व्यवस्थित असेल त्यावेळेला आपला आत्मा जो असेल तर तो आत्मा आपला पवित्र राहील, आपला आत्मा शुद्ध राहील, आपला आत्मा चांगला राहील. आणि हे केव्हा शक्य होईल तर आपण ज्या वेळेला योग करू त्यावेळेला. आणि मग योगामध्ये फक्त जर आपण जर पाहिलं तर सर्व दृष्टीने म्हणजे आहार विहार विचार आणि व्यवहार या गोष्टी ज्या वेळेला येतील त्यावेळेला आपला आत्मासुद्धा चांगला राहील. मग आहारामध्ये आहार आपला कसा असला पाहिजे तर आहार आपला हितभूक मितभूक आणि ऋतुभूक असला पाहिजे. म्हणजे जे हिताचं असेल तेच आपण खायचं, कमी खायचं आणि ऋतूनुसार खायचं हे आपण केलं पाहिजे. आहारामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या शरीराकरता काय आवश्यक आहे आणि काय आवश्यक नाही हे आपण पाहिलं पाहिजे. आपलं एखाद्याचं शरीर कसं असतं की एखाद्या वेळेला वाताचं शरीर असतं. आता त्याने जर वात शरीर असणाऱ्याने जर समजा डाळीचे पदार्थ जर अनेक खाल्ले तर त्याचं शरीर अधिक खराब होत जातं. आणि म्हणून आपलं शरीर हे कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा आपलं महत्त्वाचं म्हणजे कसं आहे हे सुद्धा आपण जाणून घेणं आवश्यक असतं. आणि म्हणून वात पित्ताचं आहे, पित्ताचं जर असेल तर ॲसिडिटी वारंवार होते आणि किंवा कफाचं जर असेल तर सर्दी पडसे वारंवार होत असतं. आणि म्हणून यावर सर्वात महत्त्वाचा म्हणजे काय असतं रामबाण उपाय म्हणजे योग करणे. आता आपण ज्या वेळेला योग करतो त्यावेळेला नॅचरली आपलं शरीर जे आहे तर हे शरीर चांगलं तर होतंच, परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला जो आहार आहे हा आपला आहारसुद्धा व्यवस्थित पद्धतीने होतो. म्हणजे आपण सुद्धा व्यवस्थित पद्धतीने खातो. अति तेलकट अति तुपकट अति मसालेदार आपण कधी खात नाही. म्हणजे आपल्याला जाणीव असते की नाही मी योगा करतोय किंवा मी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये जातोय किंवा मी राजयोगाचा अभ्यास करतोय किंवा मी हठयोगाचा अभ्यास करतोय किंवा मी भक्तियोग करतोय किंवा मी ज्ञानयोगाचा अभ्यास करतोय. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योगाचा अभ्यास करत असताना आपोआपच आपलं शरीर जे असतं तर ते आपल्याला तसंच पद्धतीचा आहार मागतं. आता जर शाकाहारी जर असेल तर त्याला कुठल्याच गोष्टीची अडचण येणार नाही. असं म्हटलं जातं की जर शाकाहार जर घेत असेल तर त्याचं शरीर दीर्घायू तर असतंच परंतु त्याचं शरीर सुदृढसुद्धा असतं. मांसाहार जे करतात त्यांचं शरीर रोगट असतं. लक्षात ठेवा. जे असं म्हटलं जातं की जे बाहेर आपल्याला उगवतं किंवा पिकतं ते आपण खाल्लं पाहिजे. जे जनावरांपासून आपण जर जे घेतलं ते जर आपण जर खाल्लं आपलं शरीर रोगी होत असतं. आणि म्हणून निरोगी शरीराकरता सर्वात महत्त्वाचा आहार असतो. आणि असं म्हटलं जातं की जसं अन्न तसं मन. आणि म्हणून आहार हा सुद्धा आपला चांगला असणं गरजेचं आहे. विहार आपला जो विहार आहे हे आहारावर सुद्धा खूप बोलण्यासारखं आहे. आहारावर आपण किती प्रथिने घेतलं पाहिजे, किती कार्बोहायड्रेट घेतलं पाहिजे म्हणजे पिष्टमय पदार्थ घेतलं पाहिजे, किती स्निग्ध पदार्थ घेतलं पाहिजे, किती आपण त्यामध्ये खनिज मॅग्नीज वगैरे सर्व जे जे काही घटक असतील ते किती घेतले पाहिजे याला सुद्धा सर्व प्रकाराने व्यवस्थित पद्धतीने जर आपण घेतलं तर आपला आहार निश्चितच चांगला राहील. आणि म्हणून याकरिता आपला विहारसुद्धा चांगला असणं गरजेचं आहे. म्हणजे आहारवर डिपेंड आपण विहार म्हणजे आपण जर जेवण जर व्यवस्थित वेळेवर घेतलं, आपण जर बेटाईम जर जेवलो, आपण बेटाईम आहार घेतला तर काय होईल आपल्या पोटामध्ये घाण साचेल आणि पोटात जर घाण साचली तर आपल्याला नंतर त्रास होईल. आणि असं म्हटलं जातं की शरीर स्वास्थ्याकरता जठराग्नीसुद्धा आपला चांगला असला पाहिजे. म्हणजे पचनक्रियासुद्धा आपली ही चांगली असली पाहिजे. पचनक्रिया जर आपली जर चांगली नसेल तर सर्वात महत्त्वाचं असं म्हटलं जातं की पचनक्रियेमुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात. एखाद्या दिवशी तुम्ही जास्त खा किंवा एखाद्या दिवशी कमी खा तरी आपल्याला कसं तरी वाटेल.
अरे आज मला कसं तरी होतं आहे, अरे आज मी काहीच खाल्लं नाही, म्हणजे अशाने सुद्धा आपल्याला होईल. म्हणून आपला जो आहार आहे हा आपला आहार, आपल्या आहारामुळे आपली पचन संस्था ठरवत असते की आपण किती खाल्लं पाहिजे आणि काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, याच्यावर सर्वात महत्त्वाचं असतं. म्हणून विहारसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे की जितका आहार महत्त्वाचा आहे. कारण आहार आपण किती वाजेला घेतो आहे, किती वाजेला आपण झोपतो आहे, किती वाजेला काय करतो आपण, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे विहार करताना म्हणजे जेवण वेळेवर, झोप वेळेवर, आणि जो अभ्यास आहे राजयोगाचा असेल किंवा जो आपला अभ्यास असेल किंवा आपली जी ड्युटी असेल ही जर आपण जर वेळेवर करू तर आपल्याला अडचण येणार नाही. आपले विचार जे आहे तर हे पॉझिटिव्ह असले पाहिजे. विचार जर खराब जर असतील तर आपलं मन सुद्धा खराब राहील आणि म्हणून ते सुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. व्यवहार, आपले जे लोकांशी आपण जे व्यवहार करतो हे व्यवहार सुद्धा आपले चांगले असले पाहिजे. नाहीतर आपण काय करू, इकडे अध्यात्म आपण हे करू किंवा मी ध्यान करतो, मी राजयोगाचा अभ्यास करतो, मी असं करतो, मी तसं करतो, आणि माझे जर व्यवहार जर चांगले नसतील, माझे जर विचार जर चांगले नसतील तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि म्हणून व्यवहार आपण ज्या वेळेला लोकांशी व्यवस्थित पद्धतीने वागू, व्यवस्थित पद्धतीने, कोणाचे 5 रुपये जर आपण उसनवार घेतलेले असतील ते 5 रुपये जर आपण वेळेवर जर दिले तर आपला तो सुद्धा व्यवहार. त्याच्यामुळे निश्चितच एखाद्याने आपल्याला सांगितलं तू माझे 5 रुपये दिलेच नाही, आणि त्याच्यामुळे आपलं शरीर जे काय होईल थोडंसं आपल्याला गरम, आपल्याला आपण थोडंसं रागीट, मी का देणार नाही का तुला 5 रुपये, असं होईल. म्हणजे आपलं शरीर आपण रागवू, आणि रागवल्यामुळे साहजिकच आपल्या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारचे संप्रेरक निर्माण होतील, हार्मोन्स निर्माण होतील आणि अडचण येईल. आणि म्हणून ते सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. आणि याचबरोबर आपण जर पाहिलं तर ध्यानधारणा, स्नान वगैरे ह्या सर्व गोष्टी या आपल्या शरीराकरता आवश्यक असतात. आणि त्याचबरोबर आपण सामाजिक जीवनामध्ये कशा पद्धतीने वावरतोय हे याच्यावर सुद्धा आपलं स्वस्थ शरीर अवलंबून असतं. आपण बौद्धिकदृष्ट्या काय वाचतोय, काय लिहितोय, याच्यावर सुद्धा आपलं शरीर अवलंबून असतं. आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आपण ज्या वेळेला शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि ज्या वेळेला सामाजिक या परिपूर्ण होऊ, त्याच वेळेला आपण आध्यात्मिक क्षेत्राकडे वळू शकतो. आणि ज्या वेळेला आपल्या आध्यात्मिक क्षेत्रात आपण वळू त्यावेळेला आपला आत्मासुद्धा आपला चांगला राहील. आपला आत्मा निरोगी जर राहिला तर आपला मनसुद्धा निरोगी राहील. मन निरोगी राहिलं तर नॅचरली, म्हणजे जर आपला प्रधानमंत्री म्हणजे आपलं जे शरीर जे कंट्रोल करतं तो आत्मा जर व्यवस्थित असेल तर हे संपूर्ण शरीर आपलं चांगलं राहील. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर स्वस्थ शरीराकरता जे मुद्दे आहे व्यवस्थित आपण ते जर पाळले, आचरण जर आपलं महत्त्वाचं जर चांगलं ठेवलं तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि म्हणून स्वस्थ शरीराकरता स्वस्थ मन असणं आवश्यक आहे आणि स्वस्थ आत्मा असणं आवश्यक आहे. धन्यवाद. ओम शांती.